कडे रवाना झालेत। थोड्याच वेळात अमित शहा बैसरन खोऱ्यामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अमित शहा काही वेळातच घटनास्थळाला भेट देण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरमध्ये एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि आता थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनंतनागकडे रवाना होणार आहेत। अनंतनाग जिल्ह्यातल्याच बैसरन खोऱ्यामध्ये हा सगळा प्रकार घडला आणि तिथे अमित शहा जाऊन भेट देणार आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली, मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली, त्यांचा आक्रोश जाणून घेतला, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यानंतर आता ते बैसरन खोऱ्यामध्ये जाण्याची शक्यता आहे। घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। कालपासूनच बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। उच्चस्तरीय बैठका सुरू झाल्या आहेत। दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दिल्लीमध्ये पोहोचलेत। मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची संध्याकाळी 6 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अमित शहा संध्याकाळी दिल्लीत दाखल झाल्यावर सीसीएसची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना हल्ल्याची संपूर्ण माहिती अमित शहा देणार आहेत। ज्याप्रमाणे आपल्याला माहिती होतं की केंद्रीय मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे। सध्या अमित शहा जम्मू काश्मीरमध्ये आहेत आणि ते दिल्लीमध्ये दाखल झाल्यावर सीसीएसची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होतील आणि त्यांना या संपूर्ण हल्ल्याची अमित शहा माहिती देतील। या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। तर पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले 3ही डोंबिवली